कृष्णाय भूतले भूतनाथ स्वामिनिति नामिने नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा. सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. आपली आजची जी सेवा आहे शुक्रवारची सेवा. प्रभूजी, मला काय डॉक्युमेंट शेअर करायचं होतं, मग मला शेअर करता येईल का? इथं मेसेज येते की ओनली होस्ट कॅन शेअर. हा ते तुम्ही मला होस्ट. रिक्वेस्ट पाठवा ना हा. प्रोजेक्टला. सेंड रिक्वेस्ट म्हणून असते. कुठं आहे प्रभूजी? इथं एक मिनिट. मी शेअर करतोय तिथून तर होत नाही. शेअर ऑप्शन प्रोजेक्ट शेअर ऑप्शन जा. शेअर ऑप्शनवर गेलो ना प्रभूजी, ओनली द होस्ट कॅन शेअर दिस मीटिंग इन दिस मीटिंग असं म्हणते. तुम्ही मला होस्ट केलं ना प्रभूजी, मला तुम्ही तर मला ते हे करता येईल. तिकडून असं रिक्वेस्ट पाठवता येईल का? सेंड रिक्वेस्ट टू होस्ट असं काय? नाही प्रभूजी, ऑप्शन तर दिसत नाही इथं ठीक आहे, मग मी काय. रेकॉर्डिंग तर स्टार्ट केले, मग तुम्हाला होस्ट बनवतो. येस प्रभूजी. तुमचं सेशन झाल्यावर तुम्ही पुन्हा रिटर्न मला होस्ट बनवा. येस प्रभूजी. झालं हरे का? कृष्णा. तर सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आजच्या शुक्रवारच्या सेवेमध्ये. ऍक्च्युली मी हे घालून आलो, आता डायरेक्ट सेवा होती बाहेर एका ठिकाणी. देवी देवी दुर्गा माता बसवलेली आहे, तिथं सेवा करून अर्जंट आलो इथं. त्याच्यामुळे मग काढायला पण वेळ नाही भेटला, ते पूर्ण तिलक वगैरे पुसतो. तर हार्दिक स्वागत आहे. आपण सध्या विश्व हरिनाम महोत्सव म्हणजे संपलं 23 तारखेला. त्या संदर्भात हरिनामा संदर्भात आपण आज श्रवण करणार आहे. तर विश्व हरिनाम महोत्सव संपला 17 ते 23. परंतु याचा अर्थ असा नाही की हरिनाम पण संपलं किंवा हरिनाम आता घ्यायचे नाही, 7 दिवसाचं घ्यायचं. तर हरिनाम जे आहे ते अनंत आहे. हरि अनंत, हरिकथा अनंत. भगवंताचं नाव अनलिमिटेड आहे, इन्फिनिटी. त्याला कुठलंही लिमिट नाही भगवंताच्या नामाला. तर त्या नामाचं जे महात्म्य आहे ते आज आपण बघणार की हरिनाम का घ्यायचं, भगवंताचं काय महत्व आहे हरिनामाचं, का बरं त्या भगवंताचंच हरिनाम का घ्यायचं किंवा भगवंताचंच नाव का घ्यायचं. कारण बरेच लोक असं विचारतात की प्रभूजी हरिनामच काय घ्यायचं. आम्ही ज्यावेळेस प्रचाराला जातो बाहेर, तर आम्हाला म्हणतात की हरिनामच काय घ्यायचं, दुसरे देवी देवतांचे नाव नाहीत का, दुसरे पण नाव आहेत ना. मग काही काही जण असंही सांगतात आम्हालाच सांगतात गेल्यानंतर की काय नसतं प्रभूजी, कुठलंही नाव घ्या सगळं भगवंताकडेच जातंय, असं म्हणतात काही काही जण. तर तसं जर असलं असतं ना ऍक्च्युली शास्त्रामध्ये, तर हा श्लोक म्हणला नसता की हरेर नाम एव केवलम कलौ नास्तेव नास्तेव न अस्तेव गतिरन्यथा. म्हणे या कलहानी भरलेल्या या कलियुगामध्ये हरिनामाशिवाय पर्याय नाही, हरिनामाशिवाय पर्याय नाही, हरिनामाशिवाय पर्याय नाही, असं शब्द वापरलाय. हरेर नाम हरेर नाम हरेर नाम हे वापरलं नसतं ना. मग जर दुसऱ्या कोणाचं नाव घेऊन जर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं व्यक्ती मुक्त होत असला असता, तर तसा शब्द वापरला असता तिथं. पण तसं आपल्या जे ऋषी मुनी आहेत त्यांनी तो शब्द नाही वापरला. काय वापरला? हरेर नाम. हरीचंच नाव, हरीचंच नाव, हरीचंच नाव, हरीचंच नाव, भगवंताचंच नाव. त्यामुळं शास्त्रामध्ये पण सांगितलंय की हरेर नाम हरेर नाम केवलम, भगवंताचंच नाव घ्यायचंय. आणि दुसरी गोष्ट काय की भगवंत सत्य आहेत. हा, भगवंत जसं शिवजी म्हणतात पार्वती मातेला पद्मपुराणामध्ये की उमा कहऊ मैं अनुभव अपना, सत हरि भजना जगत सब सपना, उमा कहऊ मैं अनुभव अपना. शिवजी म्हणतात की हे पार्वती, मी माझा अनुभव तुला सांगतो. सत हरी भजन जगत सब सपना, की भगवंतांचं भजनच सत्य आहे, बाकी सगळं स्वप्न आहे याच्यामध्ये. ही एक गोष्ट आहे दुसरी. आणि आणखी एक गोष्ट काय की भगवंत परम सत्य आहेत. जसं तुम्ही भागवत जर श्रवण केलं, भागवताचा पहिला श्लोक आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलं की जन्माद्यस्य यतोन्वयादितरतस्यार्थे स्वभिज्ञः स्वराट, तेने ब्रह्महृदयादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः, तेजो वारी मृधाम यथा विनिमय, यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं, सत्यम परम धीमहि. काय सांगितलं त्यामध्ये? सत्यम परम धीमहि. म्हणजे मी त्या सत्य जो भगवंत आहे, परम सत्य, परम पुरुष, परम सत्य, त्याला नमस्कार करतो. परम सत्य कोण आहे? तर कृष्ण आहे. त्याला महाभारतामध्ये पण प्रमाण आहेत की सत्यम प्रतिष्ठित कृष्णो कृष्णम सत्ये प्रतिष्ठित, सत्यासत्यो हि गोविंद तस्मात सत्यम प्रतिष्ठित.
तस्मात कृष्णम सत्य प्रतिष्ठित, हा महाभारतातला श्लोक आहे. मग सत्य काय आहे? कृष्ण. सत्य कोण आहे? कृष्ण. सत्यम प्रतिष्ठित कृष्ण. कृष्णम सत्य प्रतिष्ठित, म्हणजे भगवंत म्हणजे काय? सत्य. मग जे परम सत्य आहे ना, त्याचंच नामस्मरण करायचं, त्याचंच नाव घ्यायचं. हे शास्त्रामध्ये सांगितलेलं, मी नाही सांगत. तुम्ही जर भागवत वाचला असेल किंवा भागवत कथा जर ऐकली असेल, त्याच्यामध्ये 10व्या स्कंदामध्ये ज्या वेळेस देवकी माता गर्भवती होत्या, भगवंतांनी आश्रय घेतला होता देवकी मातेच्या गर्भामध्ये, तर सगळे देवी देवता कंसाच्या जेलमध्ये भगवंताची स्तुती करण्यासाठी आले होते. तर त्या स्तुतीमध्ये सुद्धा सगळे देवी देवता भगवंताला काय म्हणतात? सत्यव्रतम, सत्यनिष्ठम. काय ना, भगवंत सत्यव्रत 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 म्हणून भगवंताची स्तुती करायली. म्हणजे काय? कृष्ण सत्य आहेत. आणि मग ते जे सत्य आहे ना, परम सत्य, त्याचा स्वीकार करा. मग परम सत्य काय? कृष्ण. जसं शिवजीने सुद्धा सांगितले काय? मुक्ती प्रदाता सर्वेशाम विष्णू हे एव न संशय. मुक्ती प्रदान करायचा अधिकार फक्त आणि फक्त विष्णू भगवंतांना आहे, कृष्ण भगवंतांना आहे. मग एवढं जर सगळं आहे, तर मग जे परम सत्य आहे त्याचंच नामस्मरण आपण केलं पाहिजे. मग श्रील प्रभुपाद जे आहेत, जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, त्यांनी त्याचीच प्रतिष्ठापना केलेली आहे संपूर्ण विश्वामध्ये. आज 180 देशामध्ये जो प्रचार चालतो हरे कृष्णाचा, किंवा जे हरिनामाचा जप करत आहेत हरे कृष्ण महामंत्राचा, तर ते प्रभुपादांनी स्थापित केलेलं आहे हरे कृष्ण महामंत्र. चैतन्य महाप्रभू गोलोकेर प्रेमदन हरिनाम संकीर्तन, गोलोकामधून हरिनाम घेऊन आले चैतन्य महाप्रभू या ठिकाणी, पण वितरित करण्यासाठी श्रील प्रभुपाद प्रकट झालेले. आणि मग श्रील प्रभुपादांनी हे जे हरिनाम आहे, ते हरिनाम संपूर्ण विश्वामध्ये स्थापित केलेलं आहे. आणि त्या हरिनामाचा जप आज संपूर्ण जगामध्ये लोक करत आहेत, हरे कृष्ण महामंत्राचा. म्हणून हे हरिनाम जे आहे ना, हरिनामाशिवाय गती नाही. गती म्हणजे काय? डेस्टिनेशन, ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्याला म्हणतात गती. जसं तुलसीदासजी म्हणतात रामचरितमानसमध्ये, राम नाम गती राम रती, राम 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 नाम विश्वास, सुमिरत शुभ मंगल कुशल दुहुदिशी तुलसीदास. तुलसीदासजी म्हणतात की राम नाम गती राम नती रती राम नाम विश्वास. राम नामावरती श्रद्धा पाहिजे, राम नामच आपली गती पाहिजे, राम नामच आपले ध्येय पाहिजे. असं जर असेल तर म्हणे तो व्यक्ती तिन्ही लोकांमध्ये सुखी होतो. तो व्यक्ती, जो व्यक्ती हरिनामाचा आश्रय घेतो. तर मग आज आपण त्या हरिनामाचं महात्म्य बघणार आहेत. जेवढा मला वेळ दिलाय त्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर अं, एक भागवतामध्ये पण श्लोक सांगितलाय, ते आपण काही श्लोक बघूया. वेगवेगळ्या शास्त्रातले श्लोक आहेत. तर ते श्लोक, एक मिनिट, एक मिनिट हा, मी फाईल हे करतो. तर वेगवेगळ्या शास्त्रामध्ये हरिनामाचं जे महात्म्य सांगितलेलं आहे, जसं भागवताचा जो शेवटचा श्लोक आहे त्याच्यामध्ये पण असं सांगितलं की नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तम नमामि हरिम परम. जो भागवताचा जो शेवटचा श्लोक आहे, तो सुद्धा हरिनामाचंच महात्म्य सांगितलंय. म्हणे काय? हरे कृष्ण. दिसतंय का प्रभूजी सर्वांना? येस दिसतंय प्रभू. प्रभू, दिसतंय. तर आपण हरिनामाचं महात्म्य बघूया ऍक्च्युली. तर खूप सुंदर सुंदर महात्म्य, मी उदाहरणही सांगेल की कोणते कोणते उदाहरण आहेत त्याशी संबंधित. तर या ठिकाणी असं सांगितलं की पहिला श्लोक आहे, हे वेगवेगळ्या शास्त्र, म्हणजे जसं बृहद नारदीय पुराण आहे, श्रीमद भागवत आहे, चैतन्य चरितामृत आहे, त्याच्यानंतर पद्मपुराण आहे. त्यातले सर्व श्लोक घेतलेले आहेत, फक्त रेफरन्स टाकायचे इथे राहिलेत. तर हा श्लोक आहे, हरेर नाम हरेर नामैव केवलम कलव नास्तेव न अस्तेव नास्तेव गतिरन्यथा. पहिला श्लोक. तर या श्लोकामध्ये काय सांगितलं प्रभूजी, की या कलियुगामध्ये, पापाने भरलेल्या कलियुगामध्ये, जर उद्धाराचं जर कुठलं साधन असेल किंवा मोक्ष प्राप्त करण्याचं जर कुठलं साधन असेल, तर ते आहे म्हणे हरिनाम. का बरं सांगितलं हरिनाम कलियुगामध्ये? तर एवढा एकच मार्ग कलियुगामध्ये शिल्लक राहिलेला आहे सध्या. कोणता मार्ग आहे? हरिनाम. तसं आपले तुकाराम महाराज सांगतात की अन्य वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधिविधान न कळे सर्वता, भक्तिपंथ बहु सोपा. तुकाराम महाराज म्हणतात की अन्य वाटा झाल्या क्षीण. अन्य वाटा, दुसऱ्या वाटा म्हणजे कोणत्या? दुसरे मार्ग. दुसरे मार्ग कोणते? ध्यान मार्ग, ज्ञान मार्ग आहे ना, अष्टांग योग आहे, बरेच मार्ग आहेत. ते सगळे मार्ग बंद झालेत म्हणे, एकच मार्ग शिल्लक आहे. कोणता? हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम. या ठिकाणी उदाहरण पण खूप सुंदर आहे. जसं समजा तुम्ही एखाद्या रूम मध्ये आहेत आणि पूर्ण अंधार आहे, रूम मध्ये लाईट गेलेली आहे. तर
रूम मधल्या वस्तू दिसण्यासाठी त्याच्यामध्ये एकच पर्याय आहे, तिथं लाईट आली पाहिजे रूम मध्ये. जसं एखाद्या अंधाऱ्या रूम मध्ये जर एखादा दिवा लावला आपण, तर तो एक दिवा पूर्ण अंधाऱ्या रूमला प्रकाशित करतो किंवा मार्ग दाखवतो त्या व्यक्तीला. तसं म्हणे कलियुग हे पूर्ण अंधाराने भरलेलं आहे, अंधकाराने भरलेलं आहे. कलियुगामध्ये असे लोक आहेत की हरिनामामध्ये त्यांना आवड नाही, परमार्थामध्ये आवड नाही, भगवंतांच्या भक्तीमध्ये आवड नाही, नामस्मरणामध्ये आवड नाही. आणि पूर्णपणे आपण कलियुगामधले जीव आहेत ना, ते मायेच्या अधीन आहेत. आहे ना, आपल्याला मोबाईल सगळ्यात प्रिय आहे कलियुगामध्ये. तर ह्यामुळे काय व्हायला, मोबाईलमुळे डिस्ट्रॅक्शन व्हायला लागलेत खूप. एवढ्या सगळ्यातनं जर कुठला मार्ग असेल ना भगवंतांना प्राप्त करण्याचा, खूप सोपा मार्ग आहे तो म्हणजे हरे कृष्ण महामंत्र, भगवंताचं नाव. तर हा एक श्लोक आहे पहिला. दुसरा एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलं की एक कृष्ण नाम यत पापम पुरुषो निहन्यत्य हो, न शक्नोती हितम लेखथुम कल्पकोटी शतैरपी. ह्या श्लोकामध्ये काय सांगितलंय, एक कृष्ण नाम यत पापम पुरुषो निहनत्य हो. म्हणजे एक वेळेस जर तुम्ही कृष्ण नाव घेतलं, म्हणजे कृष्ण, कृष्ण शुद्ध नाम हा, एक शुद्ध नाम, एक कृष्ण नाम, काय होतं म्हणे, इतके पाप नष्ट होतात त्या व्यक्तीचे की तो व्यक्ती अनंत जन्मामध्ये सुद्धा तेवढे पाप नाही करू शकत, जेवढे पाप एक वेळेस कृष्ण म्हणल्यानंतर नष्ट होतात. लक्षपूर्वक आहे का? एक शास्त्रामध्ये श्लोक आहे, ब्रह्मांड पुराणामध्ये एक श्लोक आहे. ब्रह्मांड पुराण श्रीकृष्ण जन्मखंड, त्याच्यामध्ये हा श्लोक आहे. त्यामध्ये काय सांगितलं की सहस्रनाम्नः दिव्यानाम त्रिरावृत्याच यत्फलम एका वृत्त्या तु कृष्णस्य तत्फलम लभते नरः. काय सांगितलंय? सहस्रनाम्नः दिव्यानाम त्रिरावृत्याच यत्फलम. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीनं दिव्य नावांचं हजारो वेळेस उच्चारण केलं, तरी सुद्धा जे फळ प्राप्त होत नाही, ते फळ कसं प्राप्त होतं म्हणे, एका वृत्त्या तो कृष्णस्य. म्हणजे एक वेळेस जर तुम्ही कृष्ण म्हणले, तर हजारो वेळेस दिव्य नाम घेतल्यानंतर जे फळ मिळत नाही, ते फळ एक वेळेस कृष्ण म्हणल्यानंतर नष्ट होतात. म्हणून या ठिकाणी ते सांगितलंय दुसऱ्या श्लोकामध्ये, एक कृष्ण नाम यत पापम पुरुषो निहनत्य हो. म्हणजे एक कृष्ण नाम, एक भगवंतांचं नाव अनंत जन्मीचे पाप नष्ट करतो. म्हणजे कसं, तुम्हाला उदाहरण सांगतो समजण्यासारखं. समजा मी सारखं उदाहरण सांगत असते, खूप सुंदर आहे. समजा एखाद्याच्या शेतामध्ये कडबा असतो ना, कडबा जनावरांना चारायचा. त्या कडव्याचे समजा 1,00,000 पेंड्याची बनीम रचलेली आहे, त्याला बनीम म्हणतात आमच्या इकडे, तुमचे प्रत्येक वेगवेगळं नाव आहे त्याला. तर 1,00,000 ज्वारीच्या पेंड्या म्हणजे कडबा म्हणतो आपण त्याला, त्याची बनीम रचली समजा, आणि समजा त्याला जाळून टाकायचे. तर किती त्याला काळीपिट्या लागतील हो? एक काळीपिटी, दोन काळीपिटी, तीन काळीपिट्या, किती काळीपिट्या लागतील 1,00,000 पेंड्याचा कडबा जाळण्यासाठी? नाही, एक काडीची सुद्धा गरज नाही, एक फक्त ठिणगी. एक ठिणगी जर तुम्ही अशी एक ठिणगी जर असं मारली ना, आणि एक ठिणगी जर फक्त पडली ना त्या कडवीवरती, तर 1,00,000 पेंड्याचा जो कडबा आहे तो पूर्ण जळून भस्मसात होतो, काही शिल्लक राहत नाही तिचं. तसं तुम्हाला सांगू का, हे कृष्ण नाम जे आहे ना, भगवंताचं नाव इतकं शक्तिशाली आहे. तुम्ही एक वेळेस जर मनापासून कृष्ण म्हणले ना, शुद्ध नाम हा, एक शुद्ध नाम कृष्ण, तर त्या व्यक्तीचे इतक्या जन्माचे पाप नष्ट होतात की तेवढे पाप तो करू पण नाही शकत. इतकी शक्ती भगवंताच्या नामामध्ये, एका नामामध्ये. एक राजा होता, तुम्हाला 2 मिनिटाचा, एक राजा होता. तर त्याच्याकडनं काय पाप घडलं होतं, ब्रह्महत्येचं पातक घडलं होतं. तर तो एका ऋषींकडे गेला. तर ऋषींचा मुलगा आश्रमामध्ये होता, ऋषी बाहेर गेले होते तपस्याला. ऋषींचा मुलगा आश्रमामध्ये होता. तो राजा गेला आणि त्या राजाने त्या मुलाला सांगितलं, म्हणे बाळा, माझ्या वडील कुठे आहेत तुझे, गुरु महाराज कुठे आहेत? तर त्यांनी सांगितलं, म्हणजे बाहेर गेलेले आहेत. तर म्हणे काय काय झालं, काय प्रॉब्लेम? म्हणे माझ्याकडे एक अपराध झाला रे, असं असं. तर तो काय म्हणला, काय नाही, तुम्ही 3 वेळेस कृष्ण नाम घ्या म्हणे, सगळे पाप नष्ट होतील म्हणे तुमचे. तर तो राजा इतका खुश झाला, म्हणे 3 वेळेस कृष्ण नाम घेतल्यानंतर माझे सगळे पाप नष्ट होईल म्हणे. हो, नष्ट होईल. मग त्याने म्हणले, कृष्ण कृष्ण कृष्ण. तर तो मुलगा काय म्हणला, हा म्हणे, महाराज तुमचे पाप नष्ट झाले सगळे, जा म्हणे, बिंदास जा, सगळे पाप नष्ट झाले. मग तो राजा आनंदाने चालला. जात असताना ते ऋषी वापस येताना गाठ पडले रस्त्यामध्ये. तर ते ऋषी काय म्हणले, महाराज आपण इतक्या आनंदामध्ये कुठे चाललात? तर ते म्हणले, हो गुरु महाराज, तुमचे खूप खूप धन्यवाद, तुमच्या मुलाचे खूप खूप धन्यवाद. म्हणजे काय झालं, म्हणे माझ्याकडनं असं असं खूप मोठं पातक घडलं होतं, मी तुमच्याकडे आलो होतो यातनं बाहेर पडण्यासाठी. तर तुमच्या मुलांना सांगितलं म्हणे, 3 वेळेस कृष्ण म्हणा, 3 वेळेस कृष्ण म्हणलं की तुम्ही सगळ्या पापातनं मुक्त होता. तर ते ऋषी एवढे नाराज झाले आणि त्या राजाला बोललेच नाहीत, ते निघून गेले. राजा त्या गुरूंना बोलण्याचा प्रयत्न करत होता, बोललेच नाहीत ते गुरु महाराज, नाराज झाले. वापस आले आश्रमामध्ये, आणि मुलगा पळत आला, म्हणे बाबा असं असं झालं. तर ते ऋषी खूप नाराज झाले, म्हणले वडील, म्हणजे बाळा तू खूप चुकीचं केलंस हे. म्हणजे काय झालं? तर ते मुलगा काय म्हणला त्या ऋषींचा, म्हणे काय झालं बाबा, का बरं नाराज आहेत तुम्ही? तर ते वडील काय म्हणले, ऋषी बाळा, तू म्हणले त्या व्यक्तीला सांगितलंस महाराजांना की 3 वेळेस कृष्ण नाम म्हणा, तुमचे अनंत जन्मीचे पाप नष्ट होतील.
बाळा तू हे कृष्ण नामाचा अपमान करतोय म्हणे, तू नामाचा. हे एक कृष्ण नाम पुरेस आहे म्हणे. तू तीन सांगितलंस त्यांना घ्यायला. ह्याचा अर्थ कृष्ण नामामध्ये शक्ती नाही का? तर मला एक कृष्ण नाम सुद्धा अनंत जन्मेचे पाप नष्ट करू शकते, एवढं भगवंताच्या नावामध्ये शक्ती. तर हे दुसऱ्या श्लोकामध्ये ते सांगितलं. तिसरा श्लोक काय सांगितलंय? अं, अं, हा भागवतातला श्लोक आहे बघा. याच्यामध्ये चैतन्य महाप्रभूंचं वर्णन केलेलं आहे श्लोकामध्ये. कीर्तनात एव कृष्णस्य मुक्त संघ परम व्रजेत. हा, यज्ञ संकीर्तन प्रायजिंते सुमेधस. हा जो श्लोक आहे ना तिसरा, हा भागवतातला आहे. कीर्तनात एव कृष्णस्य मुक्त संघ परम व्रजेत. की फक्त भगवंताचं नाव घेतल्यानंतर, कीर्तन केल्यानंतर त्या व्यक्तीला मुक्ती प्राप्त होते. कारण काय माहितीये का, चैतन्य महाप्रभूंचं जे वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये, जसं छद्म अवतार आहे. चैतन्य महाप्रभू छद्म अवतार आहेत, म्हणजे कसले? गुप्त अवतार आहेत. मग ते कसे येतात? त्यांचे पार्षदांसह संकीर्तन करत करत येतात. त्याच्याशी संबंधित हा श्लोक आहे. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय? कीर्तनात एव कृष्णस्य मुक्त संघ परमृजित. म्हणजे भगवंताच्या नावाचं कीर्तन जरी तुम्ही केलं, जसं एक अभंग आहे बघा, आपण म्हणतो नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगते सायास जावे मनंतरा, सुखे तो घरा नारायण. काय सांगितलंय? नाम संकीर्तन साधन पैसोपे. या ठिकाणी ते सांगितलं, कीर्तनात एव कृष्णस्य मुक्त संघ परमृजित. म्हणे एक वेळेस भगवंताचं नाम संकीर्तन केलं, अनंत जन्मीचे पाप नष्ट होतात. का बरं नष्ट होतात माहिती का? कारण भगवंताच्या नावामध्ये आणि भगवंतांमध्ये कुठलाही फरक नाही. जरा एक टाचणी एवढा सुद्धा फरक नाही हो. दोघांचं नाव आणि कृष्ण आणि त्यांचं नाम दोघे सेमच आहेत. म्हणून काय सांगितलंय भागवतामध्ये? आणखी एक श्लोक आहे, त्यामध्ये असं सांगितलं की अं, अविस्मृती ही कृष्ण पदारविंदयो, क्षीणोति अभद्राणि क्षमम तनोति च, सत्वस्य शुद्धीम परमात्म भक्तीम ज्ञानम च विज्ञान विराग युक्तम. हा श्लोक आहे भागवतामध्ये. काय सांगितलंय? अविस्मृती ही कृष्ण पदारविंदयो. भगवंताच्या चरणांचं विस्मरण नाही झालं पाहिजे. अविस्मृती. एक असते स्मृती, एक आहे अविस्मृती. अविस्मृती म्हणजे काय? भगवंतांना विसरायचं नाही. काय होतं भगवंताला नाही विसरल्यानंतर? भगवंतांना नाही विसरायचं म्हणजे काय करायचं? भगवंतांना नाही विसरायचं म्हणजे भगवंताचे 24 तास स्मरण करायचं. काय होतं भगवंताचं 24 तास स्मरण केल्यानंतर? तर अं, अविस्मृती ही कृष्ण पदारविंदयो, क्षीणोती अभद्राणी क्षमम तनोती च. म्हणे व्यक्तीमध्ये असलेले जे अभद्र गोष्टी आहेत ना, आयुष्यामध्ये असलेल्या ज्या अभद्रता आहे ना व्यक्तीच्या, ती अभद्रता नष्ट होते. म्हणजे काय? कोणत्या अभद्र गोष्टी आहेत आपल्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, द्वेष. सगळ्यात जर, हरे कृष्णा, जर कोणाचा माईक चालू असेल तर बंद करा कृपा करून, डिस्टर्ब होतो सांगताना. काय सांगितलं याच्यामध्ये की तुम्ही बंद करा ब्रोजी, प्रजापती विष्णू ब्रो, तुम्हाला येते बंद करता. परत हे बॅग जावं होतं. ठीक आहे, असू दे, परत पूर्ण बॅग जावं होतं. परमेश्वर प्रभू, माइक म्यूट करा. हरे कृष्ण. तर लक्षपूर्वक आहे का? तर या ठिकाणी काय सांगितलंय? अं, काय सांगत होतो मी की अविस्मृती ही कृष्ण पदारविंदयो, क्षीणोती अभद्राणी क्षमम तनोती च. अभद्र नष्ट होतं व्यक्तीच्या हृदयामधलं. कोणते अभद्र आहेत आपल्या हृदयामध्ये? सांगितलं, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, द्वेष. ही ईर्ष्या जी आहे ना प्रभूजी, ईर्ष्या आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये असते. काही काही लोक म्हणतात की प्रभूजी, मला कुणाबद्दल ईर्ष्या नाही, मी सगळ्यांचं चांगलं चिंतन करतो म्हणे. पण तुम्हाला सांगू का, ईर्ष्या इतकी सूक्ष्म आहे, त्या व्यक्तीला पण समजत नाही की त्या व्यक्तीमध्ये ईर्ष्या आहे. अहो, परमार्थामध्ये पण आहे, अध्यात्मामध्ये. आपल्याच वयाचे प्रभूजी जर आपल्यापेक्षा प्रचारामध्ये पुढे चालले, किंवा आपल्यापेक्षा जर भक्तीमध्ये प्रगती करायले, तर जो सिनियर आहे ना, त्याच्या हृदयामध्ये थोडं थोडं चुन 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 असं व्हायला लागतं, थोडं जळजळ जळजळ जळ व्हायला लागतं छातीमध्ये. त्याला म्हणतात सूक्ष्म ईर्ष्या प्रभूजी. बोलून दाखवणार नाहीत, पण ते हृदयामध्ये त्याच्या उगम पावलेली असते. ती का माझ्या मागून आला, माझ्या पुढे चाललाय, त्याला म्हणतात ईर्ष्या प्रभूजी. आणि तुम्हाला सांगू का, ही प्रत्येक सांसारिक व्यक्तीमध्ये पण आहे, भक्तांमध्ये पण आहे प्रभूजी. कारण का, अजून आपण शुद्ध नाम घेत नाही म्हणून आपल्यामध्ये ती ईर्ष्या आहे. आणि मग तुम्हाला सांगू का, या ठिकाणी काय सांगितलंय की भगवंताचं नाव घेतलं, अविस्मृती भगवंतांची ठेवली, म्हणजे विसरलं नाही भगवंतांना, तर तिची ईर्ष्या आहे ना, सूक्ष्म ईर्ष्या, सूक्ष्म आहे खूप, दिसत नाही. ते तुम्ही त्या ह्याच्या खाली जर बघितलं ना, जसं आपण लॅबमध्ये बघतो ना, त्या डिव्हाइसच्या खाली, तरी सुद्धा
दिसणार नाही, इतकी सूक्ष्म आहे. मग तेवढं सूक्ष्म राक्षस जर त्याचा वध करायचा असेल तर तेवढं सूक्ष्म अस्त्र लागतं. आणि ते सूक्ष्म अस्त्र म्हणजे काय? हरिनाम, भगवंताचं नाव. ते इतकं सूक्ष्म आहे की सगळ्या सूक्ष्म आपल्यामध्ये जे विकार आहेत ना, सगळ्यांना मारून टाकतं भगवंताचं नाव. म्हणून या ठिकाणी सांगितलं कीर्तनात एव कृष्णस्य मुक्त संघ परमोजेत. तो मुक्त होतो तो व्यक्ती. आणि कुठला व्यक्ती मुक्त होतो माहिती का? की ज्याच्यातले छळी विकार संपलेले आहेत सगळे, त्या व्यक्तीला भगवंतांची प्राप्ती होते. आणि ते कशाने संपतील? तर हरिनामाने. म्हणून या ठिकाणी सांगितलंय, मी जो श्लोक सांगत होतो, क्षी नव्हती अभद्राणी शमम तनोतीच. आणि दुसरे काय? जो व्यक्ती भगवंताचं नामस्मरण करतो, क्षी नव्हती अभद्राणी शमम तनोतीचा सत्वश शुद्धीम परमात्म भक्तीम. आणि नामस्मरण सारखं 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 तुम्ही करत राहिले ना, चित्त शुद्ध होतं, सत्वश शुद्धीम. आणि एकदा चित्त शुद्ध झालं की काय होईल? परमात्म भक्ती, भगवंतांची भक्ती प्राप्त होते. आणि मग भगवंतांची एकदा भक्ती प्राप्त झाली, मग काय होतं? ज्ञानमच विज्ञान विरागयुक्तम. आणि ज्ञानयुक्त वैराग्य. एक असतं वैराग्य, एक असतं ज्ञानयुक्त वैराग्य, है ना. आता डिटेल नाही सांगत बसणार मी, पण ज्ञानयुक्त वैराग्य त्या व्यक्तीला प्राप्त होतं जो व्यक्ती भगवंताचं नामस्मरण करतो. चौथा श्लोक काय सांगितलंय? यज्ञ ही संकीर्तन प्रायर यजंती ही सुमेधसह. आपण भागवतातला त्या श्लोकाचा हा पार्ट आहे, वरच्या श्लोकाचा. तर काय सांगितलंय? कलियुगामध्ये फक्त आणि फक्त संकीर्तन यज्ञच आहे. आणि काय सांगितलंय? या ठिकाणी एक शब्द आहे बघा, यज्ञ ही संकीर्तन प्रायरेजंती ही सुमेधसह. सुमेधसह म्हणजे काय? सुमेधा म्हणजे बुद्धिमान लोक हरिनाम संकीर्तन करते. आणि तेच प्रभुपाद पण तेच सांगतात, चैतन्य महाप्रभू पण तेच सांगतात, की जे लोक बुद्धिमान आहेत ना कलियुगामध्ये, तेच या हरे कृष्ण संस्थेशी कनेक्ट होऊन या हरिनामाचा, हरिनाम संकीर्तनचा प्रचार करतील. भागवतामध्ये आहे म्हणून जे हरिनाम संकीर्तन करतात ते बुद्धिमान आहेत. लक्षात राहू द्या. जर कोणी तुम्हाला म्हणलं ना आपल्याला की काय तुम्ही लोक बुद्धिमान, तुम्ही काम नाही काय नाही, शाळा कॉलेज करता का नाही, नोकरी करता का नाही, हरिनाम संकीर्तन करता, काय बुद्धी आहे का तुम्हाला? थोडी बुद्धी आहे? सगळ्यात बुद्धिमानच आहेत आपण जे हरिनाम संकीर्तन करतात ते. ह्या श्लोकामध्ये सांगितलं. म्हणून कलियुगामध्ये हरिनाम संकीर्तन हा एकमेव उपाय सांगितलाय. भगवंताचं नाव हा एकमेव उपाय सांगितलाय. श्लोक क्रमांक 5. हा श्लोक आहे भागवतातला. ह्याच्यामध्ये काय सांगितलं माहिती का? हा श्लोक, पूर्ण श्लोक असा आहे की एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परः पुंसाम अंते नारायण स्मृती. 5 नंबरचा श्लोक बघा. अंते नारायण स्मृती काय सांगितले? एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परः पुंसाम अंते नारायण स्मृती. मनुष्य जन्म प्राप्त केल्यानंतर जर मनुष्य जीवनाचा जर कुठला उद्देश असेल, जर कुठलं ध्येय असेल, तर ते काय म्हणे? अंते नारायण स्मृती. मृत्यूच्या वेळेस भगवंतांचं स्मरण करणं. आणि त्यांनीच भगवंतांची प्राप्ती होईल. जसं ह्या ठिकाणी खूप सुंदर उदाहरण लिहिलं बघा, की जसं एक सैनिक आहे. बघा, एक सैनिक आहे आणि तो बॉर्डरवरती आहे समजा. आणि युद्धाचं वातावरण आहे, युद्ध होणार आहे, युद्ध चालू झाले समजा. तर एक सैनिक जो असतो ना प्रभूजी, एका सैनिकाला युद्धाच्या वेळेस आई वडील लक्षात येत नाहीत, पत्नी लक्षात येत नाही, मुलं बाळ लक्षात येत नाहीत, कुणीही लक्षात येत नाही. त्यांना फक्त एकच लक्षात येतं, आपलं शस्त्र. माझं AK-47 कुठं आहे? माझी गन कुठं आहे? माझं हे कुठं आहे? माझं हे शस्त्र कुठं आहे? माझं ते शस्त्र कुठं आहे? कारण काय? युद्ध करायचे. कारण ती आणीबाणीची वेळ आहे. तसं मनुष्य जन्माची आणीबाणी कोणती आहे माहिती का? मनुष्य जन्माची आणीबाणी आहे अंते नारायण स्मृती. अंतकाळ, मृत्यूची जी वेळ आहे ना शेवटची, ती खूप भयानक आहे. आणि त्यावेळेस चांगले चांगले लोक गोंधळून जातात. म्हणून आपण पण सैनिक आहेत प्रभुपादांचे. आणि आपलं शस्त्र कोणतं आहे? तर हरिनाम. जे जपमाळ आहे ना आपलं, ते आपलं शस्त्र आहे. म्हणून तुम्हाला सांगू का, युद्धामध्ये जर चांगली कामगिरी करायची असेल, तर सैनिकांना शत्रूंना मारायचं असेल, तर त्याला प्रॅक्टिस पाहिजे गन चालवायची. आणि प्रॅक्टिस किती असते? त्याला आयुष्यभर प्रॅक्टिस करावी लागते, तर मग युद्धाच्या वेळेस ते कामाला येतं. तसं आपलं युद्ध कोणाशी आहे? मायेशी. प्रभुपाद सांगतात भगवद्गीतेमध्ये, आपलं युद्ध कोणाशी आहे? मायेशी. आणि माया जी आहे ती खूप खतरनाक आहे, खूप शक्तिशाली आहे. आपल्यापेक्षा शक्तिशाली आहे माया. आणि असं समजू नका की आपण भगवंताची भक्ती करावी म्हणजे आपण खूप आता शुद्ध झालो आणि माया माझं काही बिघडू शकत नाही. भगवंतानी गीतेत सांगितलंय, दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरत्या. माया कसली आहे म्हणे? दैवी आहे. आणि ती भगवंतांची शक्ती आहे. त्यामुळे तिला कमी समजू नका मायेला. त्यासाठी एकच पर्याय आहे, काय? दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरत्या मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. जे मला शरण येतात ना, ते या मायेपासून त्याचं रक्षण होतं. आणि कसं शरण जायचं भगवंतांना? तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे सोपा मार्ग आहे भगवंतांना शरण जाण्याचा. हे जर शस्त्र, हरिनाम रूपी शस्त्र जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवलं, तर आपण त्या मायेशी युद्ध करू शकतो. आणि अंते नारायण स्मृती, जे मनुष्य जीवनाचं जे ध्येय आहे,
अंतकाळी नारायणाचं स्मरण करण्याचं, भगवंतांचं स्मरण करण्याचं, तर ते ध्येय आपलं साध्य होईल जर तुम्ही हरिनाम रूपी शस्त्र आयुष्यभर जवळ ठेवलात तर. आणि हरिनाम आपली माळ जी आहे ना, आपण हरे कृष्ण सारखं गोळ्या मारत असतो आपण, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, म्हणजे आपलं शस्त्र आहे. आणि जवळ राहू द्या. जर जवळ नसेल तर माया अटॅक करणार, त्यावेळेस तुम्ही काहीच नाही करू शकणार. म्हणून हरिनामाचा जप करायचा. 6वा श्लोक, त्याच्यामध्ये काय सांगितलं, हा शिक्षाष्टकम मधला श्लोक आहे 6वा. चैतन्य महाप्रभूंनी जे शिक्षाष्टकम लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय, नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्रार्पिता नियमित स्मरणेन कालः एतादृशी तव कृपा भगवन ममापि दुर्दैव मित्रस्य हा जनिना अनुराग. भगवंता, चैतन्य महाप्रभू म्हणतात, भगवंता नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती, भगवंता तुम्ही कृपा करून तुमच्या या नामामध्ये तुमच्या सर्व शक्ती प्रस्थापित केलेले आहेत. तर भगवंता, मी एवढा दुर्दैव आहे की मला तुमच्या नामामध्ये आवड नाही, मला तुमचं नाव घेताना झोप लागते, मला तुमचं नामस्मरण करताना आळस येतो भगवंता. तर हे कशामुळे माहिती का, आपलं पाप खूप वाढलेलं आहे आणि चित्त शुद्ध आहे आपलं, है ना. म्हणून ते चित्त शुद्ध होण्यासाठी आणि नामामध्ये आवडण्यासाठी आपल्याला नामस्मरण करायचं सारखं. म्हणून आणि भगवंताचे जे नाव आहे ना, सगळ्या शक्ती आहेत भगवंताच्या नावामध्ये. असं समजू नका की फक्त भगवंताचं नाव फक्त भगवंत काय म्हणतात त्याला, की पापातनं मुक्त करतं किंवा जे पाहिजे ती वस्तू देतं, भौतिक जगातल्या वस्तू देतं, ते तर बाय प्रोडक्ट आहेत. तुम्हाला सांगू का, भगवंताचं नामस्मरण जो व्यक्ती करतो ना, त्याला ह्या गोष्टी चालता चालता प्राप्त होतात. सिद्धी आहेत समजा, जसं हनुमान चालीसेमध्ये सांगितलंय, अष्टसिद्धी नवनिधी के दाता, है ना, अष्टसिद्धी प्राप्त होतात त्या व्यक्तीला. पण असं नका समजू की हरिनाम घेतल्यानंतरच अष्टसिद्धी प्राप्त होतात किंवा हरिनाम घेतल्यानंतर अष्टसिद्धीच प्राप्त होतात, बाकी काहीच प्राप्त होत नाही. नाही, अष्टसिद्धी, त्याच्यानंतर बाकीचे ज्या मटेरियल गोष्टी आहेत, भौतिक गोष्टी आहेत, सगळं सगळं जे काय तुम्हाला भेटते बाय प्रोडक्ट आहेत. मग हरिनामाचं जे मेन जे प्रोडक्ट आहे ते काय माहिती का, कृष्ण प्रेम, है ना. म्हणून कृष्ण प्रेम जर प्राप्त करायचं असेल, भगवंतांबद्दल जर प्रेम प्राप्त करायचं असेल, तर तुम्हाला हरिनाम घ्यावं लागेल. आणि कसं हरिनाम घ्यावं लागेल, लक्षपूर्वक हरिनाम घ्यावं लागेल. म्हणून आपण ज्यावेळेस नामापराध वाचतो, सगळ्यात शेवटी आपण काय सांगतो, की वस्तुतः ध्यानपूर्वक जप न करण्याने हे सर्व अपराध होतात. स्वतःला वैष्णव समजणाऱ्या प्रत्येक भक्ताने या सर्व अपराधापासून स्वतःला वाचले पाहिजे. त्यामुळे त्याला शीघ्र अतिशीघ्र अभिष्ट सिद्धी म्हणजे कृष्ण प्रेम प्राप्त होईल. येस प्रभूजी, संपत. अभिष्ट सिद्धी म्हणजे कृष्ण प्रेम प्राप्त होईल. तर काय सांगितलंय, अभिष्ट सिद्धी, मनुष्य जीवनाची जी अभिष्ट सिद्धी आहे ती काय, कृष्ण प्रेम आहे. म्हणून की भगवंताचं नाव जे आहे ते आपल्याला कृष्ण प्रेम प्रदान करू शकते, कृष्ण स्वतः आपल्याला प्रदान करू शकतं, हरिनाम. मग हरिनाम जो व्यक्ती घेत नाही ना, तर ह्या ठिकाणी सांगितलं बघा, 7वा श्लोक, कली काले नाम रूपे कृष्णावतार, नाम ही ते होय सर्व जगत उद्धार. कली काले नाम रूपे कृष्णावतार, कलियुगामध्ये एकच भगवंतांचा अवतार आहे, तो म्हणजे काय, हरिनाम कृष्ण अवतार. आणि चैतन्य महाप्रभू दोघे एकच आहेत, हरिनाम चैतन्य महाप्रभू एकच, हरिनाम कृष्ण एकच. मग या कलियुगामध्ये हे बघा, कलियुगाचं वर्णन असं सांगितलंय प्रभूजी, मी 8:35 बरोबर संपवतो. कलियुगाचं वर्णन असं सांगितलंय की कलियुगामध्ये आहे ना प्रभूजी, 99% लोक नरकामध्ये चाललेत आणि 1% लोक इथं फिरून वापस यायलेत. लक्षपूर्वक आहे का, 99% लोक नरकात चाललेत. मी काल एक परवा दिवशी एक प्रवचन ऐकत होतो परमपूज्य हलधर स्वामी महाराजांचं. ते सांगत होते स्वर्ग म्हणजे कलियुगामध्ये स्वर्गात जाणं खूप अवघड आहे. कारण स्वर्गात जाण्यासाठी त्यांनी एक श्लोक सांगितला भागवतातला, त्याच्यामध्ये सांगितलं की काम वासना नसली पाहिजे, खूप पुण्य केलं पाहिजे, इतराबद्दल द्वेष नसला पाहिजे, आणि काय 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 बरेच सांगत होते लक्षणं. तर महाराज म्हणत होते, एक ह्यातले प्रत्येक लक्षण आपल्याला आहे म्हणे. स्वर्गात कसं जाणार म्हणे आपण, स्वर्गात जाण्यापेक्षा वैकुंठाला जाणं खूप सोपं आहे म्हणे कलियुगामध्ये. स्वर्गात जाणं खूप अवघड आहे, कारण खूप पुण्य लागतं म्हणे स्वर्गात जायला, तेवढं पुण्य आपण नाही करू शकत. त्यामुळे कलियुगामध्ये आहे ना, 99% लोक नरकात चाललेत. आणि महाराज हे पण सांगत होते की कलियुगामध्ये आता सध्या अशी परिस्थिती आहे म्हणे नरकातली, तिथं शिक्षा भोगण्यासाठी लाईन लागली, क्यू क्यू लागलेली आहे. म्हणजे शिक्षा भोगण्यासाठी वेटिंग रूम आहेत, तुम्ही थांबा म्हणे, एवढी गर्दी झाली आहे नरकामध्ये. का म्हणे, लोक हरिनामच घेत नाहीत, हरिनाम घेऊन गेलेत आणि मग वैकुंठाला जायला गेलेत. मग वैकुंठाला जातच नाही तर मग इथंच गर्दी होणार, नरकात जाणार, शिक्षा भोगणार, इथे येणार. मग कोण व्यक्ती नरकात जाऊ शकतो माहिती का, जो व्यक्ती भगवंताचं नाव घेत नाही तो. कारण प्रमाण सांगतो तुम्हाला, भागवतामध्ये 6व्या स्कंदामध्ये यमराजजी यमदूतांना अजमिलच्या चरित्रामध्ये सांगतात की, एक हा शेवटचा श्लोक सांगतो प्रभू आणि संपवतो, की यमराजजी यमदूतांना अजमिल उद्धारामध्ये सांगतात की कोणत्या व्यक्तीला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे नरकाला जाण्याची पात्रता. काय पात्रता नरकाला जाण्याची, यमराजे सांगतात काय, जिव्हा न भक्ती भगवत गुणनामधेयम चैतस्य न स्मरती तच्चरणारविंदम
कृष्णाय नो नमते यत्सीर एकदापि तानान्नयद्यमसतो कृतविष्णुकृत्यान. पहिली पात्रता काय सांगितलंय? जिह्वा न भक्ती भगवत गुण नामधेयम. जो व्यक्ती कधीही नामस्मरण करत नाही, जिह्वा न भक्ती, जिव्हा, जीभ, जो व्यक्ती कधीही नामस्मरण करत नाही, अशा व्यक्तीला माझ्याकडे घेऊन या. परत काय दुसरी पात्रता? चेतस्य न स्मरती तच्चरणारविंदम. आणि ज्याचं चित्त तुमच्या चरणांचं ध्यान करत नाही, हे भगवंता हे यमराजी म्हणतात, सॉरी, हे म्हणतात, यमराजी म्हणतात यमदूतांना, काय? चेतस्य न स्मरती तच्चरणारविंदम. ज्या व्यक्तीचं चित्त भगवंताच्या चरणाचं चिंतन करत नाही, अशा व्यक्तीला माझ्याकडे घेऊन या. आणि तिसरा काय? तिसरी पात्रता, कृष्णाय नो नमती यत्सीर एकदापि. ज्या व्यक्तीचं मस्तक एकदा सुद्धा कृष्णासमोर झुकलेलं नाही, भगवंतासमोर झुकत नाही, अशा पट्ट्याला माझ्याकडे घेऊन या, मग मी त्याला बघतो म्हणे काय करायचं ते. म्हणून जर तुमच्याकडे जरी पात्रता नसेल तर चांगलं आहे, पण जर तुमच्याकडे ही पात्रता असेल, कोणती? हरिनाम न घ्यायची, भगवंताचं चिंतन न करायची, आणि भगवंतासमोर न झुकायची, 100% तुम्ही अंबराजीची जावई होणार. आणि तुम्ही नरक लोकामध्ये जाणार, तिथं तुमचं खूप पाहुणचार होणार. आणि तुम्ही परत फिरून परत कुत्र्याच्या शरीरामध्ये येणार, डुकराच्या शरीरामध्ये येणार, कुत्र्याच्या शरीरामध्ये येणार. तर ही पात्रता नसेल प्राप्त करायची, तर सतत 24 तास हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. आणि प्रभुपादांना विनंती करा, या प्रभुपादांना प्रार्थना करा की हे श्रील प्रभुपाद, आमच्या या भौतिक जगात ह्या खतरनाक आता कलियुग येणार आहे, आमची रक्षा करा श्रील प्रभुपाद. आणि आम्हाला तुमच्या सेवेमध्ये घ्या, गुरु महाराजांच्या सेवेमध्ये घ्या, सगळ्या गुरु शिष्य परंपरेच्या सेवेमध्ये घ्या. आणि आम्हाला आश्रय द्या तुमचा श्रील प्रभुपाद, हरिनामाचा आश्रय द्या. ते आपण विनंती करू शकतो प्रभुपादांना हरे कृष्ण महामंत्राच्या द्वारा. हरे कृष्णा. तर खूप खूप धन्यवाद प्रभूजी, वेळ झालेला आहे, थांबू का? येस येस प्रभू. येस प्रभू. होस्ट बनवाल का? हरे कृष्ण प्रभू. हा प्रभू. अं, हा प्रभू. तुम्ही पुढे कंटिन्यू केलं तर चांगलं आहे, कारण मी जे श्लोक घेतले होते ते सर्वचे सर्व तुम्ही हम्म. कव्हर केलेले आहेत. त्यामुळे आता परत नवीन मला तयारी करावं लागेल काहीतरी. नाही नाही, त्यामुळे जे ऐकलं तुमचं ते जर सांगा. असेल तर असं आहे का? ठीक नाही, आहे, काय हरकत नाही. मी सांगू शकतो तशी काय नाही, तुमची इच्छा. पण तुम्ही तयारी केली असेल तर सांगू शकता प्रभू. हा, खरं तर तेच रिपीट आता होणार आहे. थोडाफार बदलल्यानंतर तेच रिपीट होईल. ठीक आहे, असं परत एकदा हा काय रिपीट प्रभू. ऐकता येईल. ओके, ठीक आहे. हरे कृष्ण. येस प्रभू. हरे अंतर्यामी चैतन्य कृष्ण. प्रभू तुम्हाला मी होस्ट करतो. येस येस प्रभू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर श्रीमान प्रजापती विष्णुप्रभू हरिनामाबद्दल खूप सुंदर प्रमाणे सांगितलेलं आहे. तर आजच्या सेशनमध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा. तर सर्व भक्तांना अजून एक गोष्ट सांगायचं म्हणजे आपल्या चॅट बॉक्समध्ये एक गुगल फॉर्मचं लिंक आहे. ते लिंक सर्वांनी फिल करायचं आहे. तर ज्या भक्तांना ते लिंक फिल करता येत नाही त्यासाठी आम्ही स्क्रीन शेअर करून दाखवतो. तर हे सर्व गोष्टी कशासाठी म्हणजे तुमचे नंबर्स, तुमचे कॉन्टॅक्ट आमच्यापर्यंत येतील आणि हे जे दर शुक्रवारी जे होणारे सेशन्स आहेत त्याबद्दल माहिती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सांगितलं जाईल. तुमचा नंबर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केला जाईल. तर ज्या भक्तांना गुगल फॉर्म भरता येत नाही त्यांच्यासाठी स्क्रीन शेअर करून एकदा दाखवलं जाईल. तर या ठिकाणी आपल्या चॅटबॉक्समध्ये लिंक आहे गुगल फॉर्म, अंतर्यामी चैतन्य म्हणून मी टाकलेला आहे. तर या फॉर्मवर क्लिक करायचं आहे. तर फॉर्मवर क्लिक केल्यानंतर असं ह्या ठिकाणी पहिल्यांदा आपलं नाव, आपण मराठीत इंग्लिश मध्ये कसंही चालतंय, त्यानंतर एज आणि आपण कुठल्या सेंटरशी कनेक्ट आहात, कुठल्या शहरात राहता त्या शहराचं नाव आणि आपलं जन्मतारीख. म्हणजे हे जन्मतारीख या कशासाठी म्हणजे जर तुम्ही युथ असाल तर युथच्या ग्रुपमध्ये आणि जर कॉंग्रिगेशनल डिवोटीज असाल तर म्हणजे विवाहित असेल तर तुमच्यासाठी वेगळा ग्रुप असेल. त्यामध्ये तुम्हाला आध्यात्मिक जीवनाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन केलं जाईल. आणि आपला मोबाईल नंबर कंपल्सरी सर्व भक्तांनी टाकलं तर खूप म्हणजे चांगलं होईल. हे आपलं गुगल फॉर्म आहे. तर सर्व भक्तांनी हे गुगल फॉर्म भरायचं आहे. तर पुढचं सेशन श्रीमान मधुर गौर प्रभू कंटिन्यू करतील. तर मधुर गौर प्रभू हे
मूळतः बारामतीचे आहेत. तर प्रभूजी खूप सिनियर आहेत. 2007 पासून इस्कॉनशी कनेक्ट आणि प्रभूजींचे दोन इनिशिएशन झाले, जे हरिनाम दीक्षा आणि सेकंड इनिशिएशन ज्याला ब्राह्मण दीक्षा म्हणलं जातात. तर प्रभूजींचा स्वभावाबद्दल, प्रभूजींचा सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग, तर प्रभूजींचं राहणं बोलणं खूप म्हणजे सरळ आणि साधा आहे. आणि प्रभूजींचे विचार हे खूप उच्च आहेत. तर तसल्या महान वैष्णवांच्या मुखातून आपण आज हरिनामाबद्दल ऐकणार आहे. तर सर्व भक्त याच आता ज्या उत्साहाने कथा ऐकत होते, कोणीही शेवटीपर्यंत लेफ्ट होऊ नका, कारण जे गेस्ट स्पीकर्स आहेत खूप म्हणजे आध्यात्मिक जीवनात प्रगती केलेलेच आहेत. तर त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन भेटतो. तर डॉक्टर आहेत ते. श्रीमान मधुर गोर प्रो, विटलानंद प्रो काय बोलणार आहेत का? डॉक्टर आहेत म्हणे, डॉक्टर ते स्वतः. येस येस, प्रोजी डॉक्टर आहेत. तरीही प्रोजी आध्यात्मिक, जसं भौतिक जीवनात शिक्षणात जसं प्रगती करून डॉक्टर झालेत, तसं या आध्यात्मिक जीवनात पण एक नाही तर दोन इनिशिएशन घेऊन प्रगतीपथावर आहेत, म्हणजे भगवत धामाच्या रस्त्यात प्रगतीपथावर आहेत. तर अशा महान वैष्णवांकडून आपण हरिनामाबद्दल आता ऐकणार आहोत. तर श्रीमान मधुर गौर प्रो, आपण हरिनामाबद्दल सांगावं. हरे कृष्ण. हरे कृष्णा. सर्व वैष्णवाच्या नंदन प्रणाम. वंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्व वैष्णव प्रणाम. तर आज विश्व हरिनाम महोत्सव या निमित्ताने अं, बोलणार आहे. तर आपण कृपया ऐकायचं आहे. हरे कृष्ण. तर विश्व हरिनाम महोत्सव यामध्ये आपण हरिनामाला प्राधान्य देऊन याचं श्रवण कीर्तन जास्तीत जास्त कसं करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो. तर श्री चैतन्य चरितामृत मध्ये दिलेला 19 अध्याय 151 मध्ये एक श्लोक येतो. ब्रह्मांड ब्रह्मित कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादी पाय भक्तिलता बीज. तर या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे की अं, अनेक हे ब्रह्मांड, हे आता आपण जे पाहतो हे एक ब्रह्मांड आहे, असे अनेक ब्रह्मांड आहेत. अशा अनेक ब्रह्मांडामध्ये आपापल्या कर्मानुसार जीव भटकत आहेत. काही लोक पृथ्वीवर स्वर्गाच्या दिशेने जातात, काही लोक पृथ्वीवर नरकाच्या दिशेने जातात. असे जीव भ्रमण करत आहेत. आणि अशा एखाद्या भाग्यवान जीवाला ज्यावेळेस भगवंता ज्यावेळेस प्रामाणिक त्याच्या हृदयात इच्छा होते की मला कृष्ण भक्ती करायची आहे, त्यावेळेस भगवंत काय करताना त्या जीवाच्या हृदयामध्ये भगवंत आहेत आणि ते भगवंत त्या जीवाला एका गुरु शिष्य परंपरेमध्ये असणाऱ्या गुरूंची भेट करून देतात. आणि त्या गुरूंची भेट झाल्यानंतर ज्यावेळेस त्या गुरूंची भेट होती, त्या गुरूंच्या दर्शनाने तो भगवंताच्या भक्तीमध्ये तो हळूहळू यायला लागतो. तो भगवंताचं नाम घेतो, भगवंताची सेवा करतो, वैष्णवांची सेवा करतो. अशा पद्धतीने भगवंता कृष्ण कृपेनं भगवंता गुरूंकडे आलेला आहे आणि गुरूंच्या कृपेने तो भगवंताकडे निघालेला आहे. तर अशा भाग्यवान जीवाला भगवंत काय करतात, कृपा देतात. तर अशा कृपेचं बीज दिलं जातं. मग ह्या जेव्हा अपेक्षा असते भगवंताची, काय याने काय करावं, श्रवण कीर्तन करावं. मग त्याने श्रवण कीर्तन कसं करावं, कुठं पण ऐकावं का न ऐकावं. तर त्यांनी पहिल्यांदा गुरूंकडून श्रवण करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस गुरु त्याला योग्य दिशा मार्गदर्शन देतील, त्यावेळेस काय होईल की दिशा दिल्यानंतर ते योग्य त्यांना जीवनात काय करायचंय हे गोष्टी लक्षात येईल आणि त्या दिशेने ते पाऊल उचलतील. तर आपण बघूया की ह्या हरिनामाचं महत्व काय आहे. तर महत्व असं आहे की जस बली महाराज आहेत, त्यांना वामनदेव भगवंत यज्ञाच्या ठिकाणी येतात आणि विचारतात की मला 3 पावलं जमीन पाहिजे. तर जे बली महाराज आहेत ते त्यांना 3 पावलं जमीन आचमन करून प्रतिज्ञा करून देतात, संकल्प करतात की मी तुम्हाला 3 पाऊल जमीन देईल.
त्यास भगवंत 3 पाऊल देतात. एका पावलानं वरचे लोक, दुसऱ्या पावलानं खालचे लोक, आणि तिसरं पाऊल कुठं ठेवू असं विचारतात. तर भगवंत म्हणतात की तुम्ही तुझ्या बली महाराज म्हणतात कसं करा माझ्या डोक्यावर तुम्ही तिसरं पाऊल ठेवा. तर भगवंत तिसऱ्या पावलाने सुद्धा सर्व काही बली महाराज घेतात. घेतल्यानंतर वामनदेव त्रिविक्रम स्वरूप छोट करतात आणि तो यज्ञ पूर्ण बंद पडलेला असतो. तर बंद पडलेल्या यज्ञाला बघून वामनदेव बघून म्हणतात की शुक्राचार्यांना तुम्ही काय करा, जो अर्धवट राहिलेला यज्ञ आहे तो पूर्ण करा, किंवा ह्याच्यामध्ये काय त्रुटी राहिलेले आहेत का. तर त्या श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक येतो, मंत्रत तंत्रत छिद्रम देशकाल अर्ह वस्तुत सर्वम करोति निश्चिंत्रम अनुकीर्तनम तव. तर म्हटलं की ज्या ज्या मंत्रामध्ये तंत्रामध्ये किंवा देशामध्ये काळामध्ये जे काही त्रुटी आहेत किंवा वस्तू वापरल्या यज्ञामध्ये, आज यज्ञामध्ये जरी काही त्रुटी झाल्या तर त्या त्रुटी भरून काढण्याचं सामर्थ्य ह्या भगवंताच्या नावामध्ये आहे. तर हेच आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्रुटी काय आहे, तर सध्याला आपण कृष्ण भगवंताला विसरलेला आहे. आणि कृष्ण भगवंताला विसरल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सर्व त्रुटी तयार होतात. आणि त्रुटी झाल्यामुळे काय व्हायला लागलं आपल्याला, आपल्या जीवनामध्ये दुःख येते. ह्या जगामध्ये कोणी दुःख मागत नाही, परंतु त्याला दुःख येतंय. ह्याचा अर्थ त्याच्या जीवनात त्रुटी आहे. तर त्रुटी जर भरून काढायची असेल तर जसं वामनदेव भगवंत म्हणतात की ह्या तर तुमच्या नावाने काय होईल की त्रुटी भरून निघतील. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा ज्या ज्या त्रुटी आहेत, जर तुम्ही भगवंताचं नामसंकीर्तन केलं, भगवंताचा आश्रय घेतला, गुरूंचा आश्रय घेतला, तर काय सर्व त्रुटी निघून जातील आणि तुम्ही पूर्ण होचाल. पूर्ण झाल्याने काय होणार, तुमचे सर्व बंधने तुटणार आणि तुम्ही भगवंता धामात निघून जाणार. तर हाच एक प्रसंग, आणखीन एक प्रसंग असा आहे की जसं भगवंत कारागृहामध्ये प्रकट होतात द्वापर युगामध्ये, देवकी आणि वसुदेव यांच्या समोर. आणि प्रकट झाल्यानंतर भगवंत एक लहान लहान मुलगा बनतात आणि भगवंत बनतात की तुम्ही असं करा, मला तुम्ही मला गोकुळमध्ये घेऊन जावा. गोकुळमध्ये घेऊन झाल्यानंतर गोकुळमध्ये घेऊन जावं म्हणतात. तर वसुदेव म्हणतात की माझ्या पायात बेड्या आहेत, सर्व काय आहे, तर मी कसं काय घेऊन जाणार. तर भगवान म्हणतात तुम्ही मला उचलून तर बघा. तर भगवंतांना ज्यावेळेस वसुदेव उचलतात त्यावेळेस ते त्यांच्या पायातल्या बेड्या वगैरे सर्व काही निघून जातात. सर्व द्वारपाल वगैरे झोपून जातात, सर्व दरवाजे उघडतात. हरे कृष्ण, हे नवीनच स्क्रीन चालू झालेली आहे. आवाज येतोय का कोणाला? रोज येते तुमचं, आता कट झालं. हा हा, ते मधून चालू झालं. तर भगवंतांना वसुदेव विचारतात की माझं हे सर्व बंधनं कशी नष्ट होतात. तर नामदेव महाराज त्याच्याविषयी एक अभंग लिहितात, उचलला कमळापती पायाचे बंधने तुटते. तर ज्यावेळेस आपण भगवंतांना घेईन आपल्या जीवनामध्ये, त्यावेळेस आपल्यामध्ये आपल्या जे बंधन आहेत, आपल्या असणारं दुःख आहे, सर्व काही आपल्या अंगात असणारे बेड्या आहेत. असं म्हणतात 3 प्रकारच्या बेड्या आपल्या शरीरामध्ये आहेत. सात्व गुणाची एक बेडी आहे, रजगुणाची आणि तमगुणाच्या 3 बेड्या आहेत. ह्या 3 बेड्या माणसाला काय करतात, धरून ठेवतात या जगामध्ये. म्हणून आपण भगवंताचे दिवस आश्रय घेईल, शरणागती घेईल, भगवंतांना आपण जवळ करेल, त्यावेळेस काय भगवंत आपल्याला शुद्ध सत्वामध्ये घेऊन जातील. आणि काय म्हणतात की अर्जुन सुद्धा भगवंत म्हणतात की निस्त्रंग न भव अर्जुना, तू काय कर त्या 3 गुणाच्या बाहेर जा. अशा पद्धतीनं भगवंत सुद्धा अर्जुनाला उभे देतात. तसंच हे जे वसुदेव आहेत त्यांचे सर्व बंधनं तुटून गेलेले आहेत आणि ते त्यांना वसुदेव घेऊन जातात नंदभवनामध्ये, न गोकुळमध्ये ठेवतात. आणि तिथनं जे महामाया आहे त्यांना घेऊन येतात आणि पूर्णपणे नदीतनं येतात, पूर्ण जेलमध्ये येतात. जेलमध्ये पूर्णपणे ते दरवाजे लागले जातात,
द्वारपाल जागे होतात, हातातले बेडे लागतात आणि मायादेवी माघार येते. तर भक्त सांगतात की ज्यावेळेस आपण कृष्ण भगवंतांना आपल्या जवळ घेईल त्यावेळेस आपले सर्व बंधनं तुटून जातील. पण ज्यावेळेस आपण मायादेवीला जवळ घेईल त्यावेळेस सर्व बंधनं लागून जातील. म्हणून आपल्याला काय करायचंय, भगवंताला जवळ घ्यायचं आहे. भगवंताला आपण जवळ कसं घेऊ शकतो, तर असं म्हटलं की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चना वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ज्यास नवविधा भक्तीचा आपण अंगीकार करेल त्यास काय होणार आहे, आपण भगवंतांना आपल्या जीवनात घेणार आहे. आणि भगवंतांना जीवनात घेतल्यामुळं काय होणार आहे, जसं वसुदेवांचे सर्व बंधनं भगवंताला घेतल्यानंतर निघून गेले आणि मायादेवीला घेतल्यानंतर सगळं लागून गेले माघारी. तसंच आपण ज्यावेळेस कृष्ण भगवंतांना उचलेल त्यावेळेस आपले बंधन निघून जातील. मायादेवीला जवळ घेतली की आपल्याला काय होईल, सर्व बंधन लागून जातील. तर तर आपण हे भगवंताचं नाम कसं महत्वाचं आहे ह्याविषयी आपण बघितलं. आता आणखीन नामाचं महिमा सांगणारे आणखीन चैतन्य चरित्रामध्ये आदिलेल्यामध्ये वर्ण आहे. तर त्याच्या आधी एक चैतन्य चरित्रामध्ये दिलेला 22:128 मध्ये वर्ण येतं. तर भक्तीचे 64 अंग आहेत. जे रूप गोस्वामी आहेत त्यांनी भक्तीचे 64 अंग सांगितली. 64 पैकी 5 अंग महत्वाचे सांगितले त्यांनी. साधू संग नाम संकीर्तन भागवत श्रवण मथुरा वा श्रीमूर्ती श्रद्धया सेवन. तर म्हणले 5 महत्वाचे अंग आहेत: साधू संघ, नाम संकीर्तन, भागवत श्रवण, मथुरावास, श्रीमूर्तीचे श्रद्धेने सेवा. तारच्या वगैरे सेवा हे श्रद्धेनं करावे असं म्हणले. 5 हे महत्वाचे अंग आहेत. तर ह्या 5 महत्वाच्या अंगाचं वैशिष्ट्य असं आहे की सकल साधन श्रेष्ठ येई पंचांग कृष्ण प्रेम जन्माये पाचेर अल्पसंग. तर ही जी साधना आहेत 5, ती सर्व साधनामध्ये श्रेष्ठ आहेत. त्याने काय होईल, तुमच्यामध्ये कृष्ण प्रेम जागृत होईल. जसं आपण म्हणलं नाम अपराधानंतर शेवटी आपण म्हणतो, तर आपण या सर्व वैष्णव अपराधापासून दूर राहावे, जेणेकरून आपल्याला काय मनुष्य जीवनाचं जे ध्येय आहे ते कृष्ण प्रेम प्राप्त करणं हे प्राप्त होईल. तेच प्राप्त ह्या 5 अंगाने होत आहे. तर इथं म्हटलं सर्व भक्ती अंगापैकी ही भक्तीची 5 अंगे सर्वश्रेष्ठ आहेत. या 5 अंगाचे अल्पसे पालन देखील हृदयात कृष्ण प्रेम जागृत करू शकते. जर कृष्ण प्रेम जागृत करायचं असेल तर आपल्याला 5 ही साधनं करणं गरजेचं आहे. तर आणखी त्या पुढं सांगताना सांगितलं की हे जे 5 अंग आहेत त्यापैकी साधुसंग आपल्याला कधीतरी होऊ शकतो. भागवत श्रवण पण भागवत ज्यावेळेस करेल त्यावेळेस होणार. मथुरवास तर मथुरे जाणं होणार आहे. श्री विग्रहांची सेवा सुद्धा आपल्याला कधी कधी होऊ शकते. पण नाम संकीर्तन जे आहे, नाम कीर्तन आहे, ते तुम्ही कुठेही कुठल्याही ठिकाणी कशाही अवस्थेत तुम्ही करू शकता. म्हणून जे चैतन्य शिक्षा त्यामध्ये म्हणलं नाम नाम नामकारे भवनी नाम नामकारी हा जो दुसरा श्लोक आहे त्यामध्ये म्हणलं की काही बंद, काही नियम नाही, काही नाही, काही सुद्धा नाही ह्या नाम संकीर्तन करण्यासाठी. म्हणून हे अतिशय सोपं आणि करण्यासाठी सुलभ आहे. तर असं म्हटलं की जो व्यक्ती गुरु वैष्णव यांच्या कृप यांची सेवा करून हे नाम संकीर्तन घेतो, भगवंताला प्रार्थना करतो, त्याला हे नाम संकीर्तन करणं अतिशय सोपं आहे. तर अगदी सहज करू शकतो. जसं एखादा व्यक्ती आहे, जर तो विमानात बसला तर त्याला काय करायची गरज नाही, तो विमानात बसून सहज दुसऱ्या देशाला जाऊ शकतो, तो दुसऱ्या शहरात जाऊ शकतो. पण चालत जाणं त्याला शक्य नाही. म्हणून असं म्हटलं की जो गुरु आणि वैष्णवांची कृपा मिळवून हे साधन नाम संकीर्तन करतो, ते संकीर्तन करून सहज तो जाऊ शकतो, पार करू शकतो. तुकाराम महाराज नाम संकीर्तन पैसो पे जळतील पापे जन्मांतरीचे. तर नाम संकीर्तन इतकं सोपं आहे, पण ते गुरूंच्या आणि वैष्णवांच्या कृपेनंच ते साध्य होऊ शकतं. तर हे नाम संकीर्तनाचं वैशिष्ट्य आहे. तर आणखी चैतन्य आदिलेल्यामध्ये म्हणले नाम विनो कले काले नाही आर धर्म सर्व मंत्र सार नाम येई शास्त्र मर्म. तर म्हणलं की हे भगवंताचं नाव जे आहे नाम संकीर्तन हे कसं आहे की वर्तमान युगासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि ह्या नामाशिवाय दुसरा काय पर्याय नाही. तर हे काय आहे, तर म्हणतात की नाम विन कलिकाले नाही आर धर्म. तर तुम्हाला काही समजत नसेल तर एकच धर्म आहे, नाम घेणं. दुसरं म्हणलंय
सर्व मंत्र सार नाम. तर जेवढे जेवढे काही मंत्र आहेत त्या मंत्रामध्ये हे नामच सार आहे. हे शास्त्र मर्म जेवढे शास्त्र आहे त्यामध्ये सुद्धा तेच म्हणलेलं आहे. असं ज्या ठिकाणी म्हणलंय आदी मध्ये अंते हरी सर्वत्र गीते. तर हरी भगवंताचं वर्णन आणि भगवंताचं नाम कीर्तन हे शास्त्राच्या सुरुवातीला मध्ये आणि शेवटी म्हणलेलं आहे. तसाच एक श्लोक बृहद म्हणजे कलिसंत उपनिषद आहे त्याच्यामध्ये पण श्लोक येतो, हरेर नाम एक केवलम कलो नास्तेव नास्तेव गती अन्यथा. तर कलियुगामध्ये भगवंताचं नाम घ्यायला सांगितलेलं आहे. द्वापार युगामध्ये पूजा अर्चना सांगितलेलं आहे. त्रेतायुगामध्ये यज्ञ करायला सांगितलेलं आहे. आणि सत्ययुगामध्ये ध्यान करायला सांगितलेलं आहे. हे तर चार युगाचा युगधर्म आहेत. तर ह्या कलियुगाचा युगधर्म काय, हरीचं नाम आहे, हरिनाम. तर अनेक लोक कलियुगाचं वर्णन करताना सांगितलं अनेक दोष आहेत, अडचणी आहेत. तर मग ह्यात काय गुण आहे का नाही, त्या दिवशी भागवतामध्ये 12वा स्कंद 3रा अध्याय 51 श्लोक मध्ये म्हणले, कलेर दोष न दे राजन असते को महान गुण. तर कलियुग कसा आहे, दोषाचा सागर आहे, पण त्यामध्ये एक महान गुण आहे, कीर्तनात एव कृष्णस्य मुक्त संग परमृजेत. तर म्हणलंय की भगवंताचं कीर्तन फक्त केलं, किरण कुणी नाम संकीर्तन केलं तर काय होईल, तो व्यक्ती मुक्त होईल. मुक्त होऊन कुठं जाणार आहे, कृष्ण लोक प्राप्त करणार आहे. तर आता मी आनंद शेष प्रभूंचं प्रवचन ऐकतो, त्यामध्ये असं म्हटलंय की हे जे कलियुग आहे आणि हे जे युग आहे, तर ब्रह्मदेवाचा एक दिवसामध्ये 7व्या मनूच्या काळामध्ये 28व्या चतुर्युगामध्ये स्वतः श्रीकृष्ण भगवंत प्रकट होतात. आणि त्या द्वापर युगाच्या कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभू राधाकृष्ण असणारे चैतन्य महाप्रभू प्रकट होतात. तर हे चैतन्य महाप्रभू काय देतात, तर म्हणले की गोलोकर प्रेम देवन हरिनाम संकीर्तन. तर चैतन्य महाप्रभू काय करतात सध्याला, ह्या हरे कृष्ण महामंत्रामध्येच गोलोक वृंदावनमध्ये जाण्याचं सामर्थ्य देतात आणि माधुर्य भाव त्यामध्ये टाकतात. आणि त्या माधुर्य भावाने काय होतं, व्यक्ती गोलोक वृंदावनला जाऊ शकतो. मग तुम्ही म्हणा ह्यात काय विशेष आहे, तर विशेष असा आहे की हे जे कलियुग निघून जाईल त्यानंतर सत्ययुग द्वापारयुग त्रेतायुग असं जे आणि कलियुग येईल, त्यामध्ये गौर नारायण भगवान प्रकट होतात आणि ते हरी कृष्ण महामंत्र देतात. पण त्या हरे कृष्ण महामंत्र घेतल्यानंतर व्यक्ती काय होणार आहे, फक्त वैकुंठ जाणार आहे. जे ऐश्वर भाव देत आहे त्या ठिकाणी वैकुंठ जाणार आहे. पण जे गोलोक वृंदावन आहे त्यामध्ये माधुर्य भाव आहे. त्या माधुर्य भाव फक्त ह्या आताच चालू ब्रह्मदेवाचा जो दिवस आहे त्यातल्या 7वा मनू 7व्या मनूच्या 28व्या चतुर्युगामध्येच व्यक्ती गोलोक वृंदावनला जाऊ शकतो. आता चालू जो कलियुगामध्ये ह्या कलियुगाचं वैशिष्ट्य आहे इतर कलियुगाच्या तुलनेत. कारण ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मनू जातात, एका मनूच्या दिवसामध्ये एकाचा चतुर्युग असतात. तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये हे जे 7वे मनू आहेत, 7व्या मनूचा 28 चतुर्युग आहे, हे विशेष आहे. कारण ते ह्यामध्ये स्वतः कृष्ण अवतारे श्रीकृष्ण, सर्व अवतारांचे मूळ असणारे श्रीकृष्ण या द्वापर युगात येतात. आणि त्यानंतर जे कलियुग आहेत त्यामध्ये स्वतः राधा कृष्णांचं एकत्र रूप असणारे कृष्ण भगवंत श्री चैतन्य महाप्रभू येतात. आणि ते काय करतात, आपल्याला आता संधी देत आहेत की काय करा तुम्ही गोलोक वृंदावनला येण्याची संधी देतात. इतर वेळेस आपल्याला शक्य होत नाही, कारण ते व्यक्ती काय करतो, हरे कृष्ण महामंत्र जरी गायला त्याने तर त्यामध्ये गोलोक वृंदावन जाण्याची क्षमता नाहीये. ते कुठं घेऊन जातं, फक्त वैकुंठापर्यंतच घेऊन जातं. तर असं हे विशेष ह्या कलियुगाचा वैशिष्ट्य आहे. आता पुढे एक श्लोक आहे, कलिकाले नाम रूपे कृष्ण अवतार नाम है ते सर्व जगत नसतार. कलियुग हरे कृष्ण महामंत्र हे भगवंताचे दिव्य नाम म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार आहे. केवळ या दिव्य नामाचे उच्चारण करून भगवंताच्या प्रत्यक्ष सहवास प्राप्त होतो. असे नामोच्चारण करण्याचा निश्चितपणे असे नामोच्चारण करणाऱ्याचा निश्चितपणे उद्धार होतो. तर आता आपण म्हटले की हे भगवंत कलियुगामध्ये कृष्ण अवतार कसं नाम रूपामध्ये घेतात आणि ते काय होऊ शकतं, भगवंत प्राप्ती करण्याचं एक साधन
भगवंत दिलं. कुठलं? कृष्ण लोक प्राप्त करणं, गोलोक वृंदावन प्राप्त करण्याचं भगवंताने काय काय केलं आपल्याला? साधन दिलं. तर आपण ह्या संधीचा आपण काय केलं पाहिजे? चांगला उपयोग करून घेतला पाहिजे आणि भगवंत प्राप्तीचा मार्ग आपला मोकळा करून घेतला पाहिजे. तर आपण या ठिकाणी मी थांबत आहे. तर या पुढचं अंतरिम चिंतन पुढे पाहते. हरे कृष्ण. मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर प्रभूजींनी खूप सुंदर प्रमाणे आजचा क्लास दिलेला आहे. तर श्रीमान मधुर घोर प्रभू, श्रीमान प्रजापती विष्णू प्रभूंचं आपण 3 वेळा हरी बोल म्हणून धन्यवाद व्यक्त करूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. तर आजच्या सेशन बद्दल हरी पुन्हा एकदा बोल. माहिती सांगण्यासाठी चला गाडी कर. तर आपल्याला स्क्रीन शेअर केलं जाईल. हे जे सेशन होत आहे ह्या सेशन बद्दल अजून माहितीसाठी आणि प्रत्येक सेशनच्या लिंक साठी हे जे गुगल फॉर्म आहे, हे गुगल फॉर्म मध्ये तुम्ही तुमचा नंबर जर दिला तर आम्ही स्वतः तुम्हाला मेसेज करू आणि ह्या जे सेशनचे लिंक असेल ते प्रोव्हाइड करू. तर त्याच्यासाठी युट्यूब लिंक पण शेअर केलेले आहे आणि हे व्हॉट्सअप लिंक आम्ही जर तुम्ही नंबर दिला तर आम्ही व्हॉट्सअप मध्ये ऍड करू. तर ते फॉर्म फिल करण्याचं खूप सोपं पद्धत आहे. तर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर केलं जाईल, त्यामध्ये तुम्हाला दिसेल कसं भरायचा. तर या ठिकाणी ऑलरेडी हा गुगल फॉर्म ओपन आहे. आपल्या सेशनच्या इकडे चॅट बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये जो पहिला वाला गुगल फॉर्मचा लिंक आहे त्या फॉर्मच्या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना आय बीड, तर या ठिकाणी नाव म्हणून दिलेलं आहे. आपण इंग्लिश मराठी कसंही चालेल. आपलं वय आणि कुठल्या सेंटरशी कनेक्ट आहेत, कुठल्या शहरात राहता त्या शहराचं नाव आणि आपलं जन्मतारीख आणि हा इकडे मोबाईल नंबर. तर हे सर्व माहिती फिल करून सबमिट या बटनवर क्लिक करावं. तर तसेच खाली या ठिकाणी अजून एक लिंक आहे, हे इस्कॉन बीडचा IYF, जो हे जे दर शुक्रवारी होणारे सेशन्स आहेत, हे सेशन्स ह्या युट्यूब चॅनलवर असतील. जर तुमचं काही कारणास्तव सेशन ऐकण्यात मागं पुढे झालं असेल तर या ठिकाणी या युट्यूब मध्ये सर्व व्हिडिओज अपलोड केले जातात विथ ऑडिओ. सर्वजण आपण ऐकू शकतात. तर या ठिकाणी हे जे सबस्क्राईब म्हणून लिहिलेलं आहे, तर त्या बटनवर क्लिक करून जर नोटिफिकेशन ऑन ठेवला तर जेव्हा जेव्हा सेशनचे व्हिडिओज अपलोड होतील तर तुम्हाला मोबाईलला नोटिफिकेशन येत जाईल. मग तिथून तुम्ही डायरेक्टली युट्यूब लिंकवर येऊन व्हिडिओ जे सेशन आहे ते ऐकू शकता. तर हे सर्व गोष्टी आपल्या सेवेसाठीच आहेत. तर सर्व भक्तांनी या सर्व गोष्टींचा फायदा करून घ्यावा. आणि जसं म्हणलं जातं की तणावयुक्त जीवनात शांती हवी असते, तर तसंच आपण खूप आठवडाभर सर्वजण प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतात. तर दर आठवड्यातून कमीत कमी 1 तास या सेशनसाठी जर आपण काढला तर आपल्या जीवनातला जो मानसिक तणाव आहे, मानसिक तणाव दूर होण्यासाठी या ठिकाणी विशेष आध्यात्मिक जे शास्त्राचं ज्ञान आहे, शास्त्राच्या ज्ञानानुसार आपल्या जीवनातील जो माइंड मधलं आपलं जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो. तर विशेष खूप वरिष्ठ भक्त आपल्या वेगवेगळ्या शहरातून या ठिकाणी सेशन लेक्चर देण्यासाठी येतात. तर या ऑनलाईन संधीचं सर्वांनी सोनं करून आपलं जे आध्यात्मिक जीवन आहे ते प्रगती करू शकतात. तर यानंतर श्रीमान विठ्ठलानंद प्रभू बोलतील. हरे कृष्ण. हरे प्रभूजी कृष्णा. माझा आवाज येते का? यस यस अंतर प्रभूजी. अंतर्यामी. यस प्रभू. तर इस्कॉन बीड मध्ये दर शनिवारी 4 माह 8 माह 16 माह करणाऱ्या मुलांसाठी स्पेशल क्लास सुरू केलेला आहे. दुसरा आठवडा आहे. तर आपण अनाउन्समेंट करू शकता, जे बीड मध्ये राहणारे युवक आहेत ना, दर शनिवारी सायंकाळी 7:30 ते 8:30 या वेळेमध्ये मुलांसाठी विशेष क्लास असतो. त्याविषयी अनाउन्समेंट करा.
यस, जसे प्रभूजी आहेत, हे प्रभूजी श्रीमान यादवेंद्र प्रभू इस्कॉन बीडचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. तर प्रभूजी सांगतायत की आपल्याला आणि आमंत्रण देत आहेत की जे भक्त 4 माळा 8 माळा जप करतात आणि जे लोकली इस्कॉन बीड आणि बीडच्या जवळपास आहेत, तर प्रभूजी सांगतात की तिकडे फिजिकली सेंटरमध्ये इस्कॉनचा जो टेम्पल आहे तिकडे येऊन आपण सेशन अटेंड करू शकता. विशेष सर्वांसाठी लेक्चर आहेत. तर इस्कॉन बीड सावतामाळी चौकच्या जवळ आहे, श्री श्री राधा गोविंद देव. तर आपण जर बीडमध्ये लोकली अवेलेबल असाल तर बीड मंदिरला नक्की व्हिजिट करा. तर आजच्या सेशनमध्ये उपस्थित सर्व भक्तांचं धन्यवाद. तर सर्व वैष्णवांच्या चरणी सादर दंडवत प्रणाम करूया. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शिल की गुरुदेव जय की जय. की जय